घर घेणं हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे, पण काही नियम जर आपण लक्षात ठेवले तर हे घर घेणं एकदम सोपं होणार आहे. तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया 3-20-30-40 चा नियम. सर्वात प्रथम आहे 3. ॲन्युअल इन्कमच्या 3 टाइम्सपेक्षा जास्त घराची व्हॅल्यू ही नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझं ॲन्युअल इन्कम हे 20 लाख रुपये आहे, तर 60 लाखपेक्षा जास्त घराची व्हॅल्यूचं घर मी घेतलं हे नाही पाहिजे. याच्यामुळे आपला आर्थिक ताण हा कमी होणार आहे. दुसरं आहे 20. होम लोनचा टेन्युअर हा तुमचा 20 वर्षापेक्षा कमी असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लवकर आर्थिक स्वातंत्र्य हे भेटणार आहे. तिसरं आहे 30. तुमच्या EMIची अमाऊंट तुमच्या मंथली इन्कमपेक्षा 30% पेक्षा ही कमी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये तुमची सॅलरी आहे, तर 30,000 किंवा 30,000पेक्षा कमी हा तुमचा EMI हा असला पाहिजे. आणि चौथं आहे 40. म्हणजे 40% तुम्ही डाऊन पेमेंट घराच्या व्हॅल्यूचं तुम्ही केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 करोडचं घर आहे, तर 40 लाखापर्यंत तुम्ही घराचा डाऊन पेमेंट हे केलं पाहिजे. तुम्ही जर हे नियम लक्षात घेऊन जर तुम्ही घर घेतलं तर तुमचा निर्णय नक्की हा सोपा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शनासाठी SIP, म्युच्युअल फंड किंवा घराच्या नियोजनासाठी तुम्हाला जरूर संपर्क हा करू शकत आहे. धन्यवाद.